आम्ही वर्षानुवर्ष पाहतोय या दोन्ही मुलांचं एकमेकांवर किती प्रेम आहे। यांच्या आनंदासाठी जर आम्हाला जगातल्या मोठ्यात मोठ्या शक्तीविरुद्धही लढावं लागलं तर आम्ही लढू। तुम्ही मुळीच घाबरू नका। या घराचे दरवाजे श्यामलीसाठी सदैव अगदी सताड उघडे राहतील। या या तुम्ही बसा, मी बाबांना बोलवून आणतो। एक मिनिट, आधी मला तुझ्याशी बोलायचंय। का माझ्याकडून काही चूक झाली मम्मा? हो, सगळ्यात मोठा गुन्हा हा आहे की तू श्यामलीवर प्रेम करतोस। या रस्त्यावर खूप काटे असतात बाळा। हे माहिती असूनही आम्ही या रस्त्यावर निघालोय आणि तोपर्यंत चालत राहू जोपर्यंत आम्ही आमच्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही। पण श्यामलीचे बाबा या लग्नाला कधीच परवानगी देणार नाहीत, हे तर तुला माहितीच आहे। हो माहिती आहे, आणि म्हणून आम्ही ठरवलंय की जर काही नाही झालं तर आम्ही इथून या शहरातून खूप दूर निघून जाऊ। आम्ही सज्ञान आहोत, आम्हाला लग्नापासून कोणी नाही थांबवू शकत। जर तू असा काही मार्ग निवडलास तर तुझे आई वडील तुला साथ देतील? नक्की साथ देतील। त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे। त्यांना माहिती आहे की मी कुठलं चुकीचं पाऊल नाही उचलणार। याच गोष्टीची खात्री करण्यासाठी मी इथे आले। मी स्वतः तुझ्या आई वडिलांशी याविषयी चर्चा करू इच्छिते। तुम्ही तर मला घाबरवलंच होतं। मला वाटलं माहीत नाही काय झालं। तुम्ही बसा, मी बाबांना बोलवून आणतो। आई नाहीये तर काय झालं, आई आणि बाबांचा अप्रोच कायम सेमच असतो। हे बघ कबीर, हे समजून घेण्याचा प्रयत्न कर। अप्रोचचा फरक असतो। माझा नेहमी असा अप्रोच राहिलेला आहे की जे काम करायचंय ते करून टाका, कारण वेळ कधी कुणाची वाट पाहत नाही। पण सर, जर तुम्ही इन्व्हिटेशनच्या विना झांबियाला जात आहात तर लोक काय म्हणतील? कबीर, जात असताना मिसेस बेदी यांनी खूप आग्रह केला होता की मी झांबियाला यावं। आता तुला काय वाटतं की त्यांनी इन्व्हिटेशन कार्ड छापून मला इन्व्हाइट करावं? आता मी काय म्हणू शकतो सर? फॅक्सचं उत्तर ते देत नाहीत, टेलिफोनवर येत नाहीत। हे जे अनिश्चिततेचं वातावरण तयार झालंय ना, हे मला जराही आवडत नाहीये। आता तुला काय सांगू कबीर, की या परेशानीमध्ये एक एक क्षण मी कसा काढतोय ते। आता तुम्ही म्हणाल मी परत वाद घालतोय। नाही सर, मी तुमचं मीठ खाल्लंय। मी गप्प नाही बसू शकत सर। मला वाटतं आपण 2-4 दिवस अजून वाट पाहावी सर। असंही असेल की ते खूप बिझी आहेत। ठीक आहे कबीर, तू म्हणत असशील तर काही दिवस अजून वाट पाहीन मी। आता जास्त काळ वाट नाही बघू शकणार। श्यामलीचे बाबा एकदा हट्टाला पेटले ना की ते कोणाचीच वाट बघत नाहीत। जर तुम्हाला उचित वाटत असेल तर मी त्यांच्याशी एक वेळ बोलून बघू। नको बाबा, तुमचा अपमान मला बिलकुल सहन नाही होणार। यात अपमानाची काय गोष्ट आहे बाळा? आपली सभ्यता हेच सांगते की मुलाकडच्यांनीच हात जोडून मुलीची भिक्षा मागण्यासाठी जायला हवं। अविनाश बरोबर बोलतोय। या बाबतीत ते कुणाचंही ऐकणार नाहीत। फक्त एकच मार्ग आहे जो मी तुम्हाला सांगितलाय। जर दुसरा कोणता मार्ग नसेल तर तथास्तु। यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, तुमच्या आधाराची गरज आहे। आम्ही स्वतः या परिस्थितीमधून गेलोय मृणालिनीजी। जेव्हा कोणाचा अधिकार दडपला जातो तेव्हा बंडाशिवाय कोणताही मार्ग उरत नाही। श्यामलीसारखी मुलगी आमच्या घरामध्ये येणं याहून मोठा आमच्यासाठी आणखी कोणता आनंद असू शकतो? आम्ही वर्षानुवर्ष पाहतोय या दोन्ही मुलांचं एकमेकांवर किती प्रेम आहे। यांच्या आनंदासाठी
जर आम्हाला जगातल्या मोठ्यात मोठ्या शक्तीविरुद्धही लढावं लागलं तरी आम्ही लढू. तुम्ही मुळीच घाबरू नका. या घराचे दरवाजे श्यामलीसाठी सदैव अगदी सताड उघडे राहतील. तुम्हाला कल्पना नसेल भाऊजी, तुम्ही माझ्या हृदयावरचं ओझं केवढं हलकं केलंय. आमच्याकडे सगळं असून सुद्धा श्यामलीला तिच्या लग्नामध्ये द्यायला काहीच नाही माझ्याकडे. या गोष्टीसाठी मी तुमची हात जोडून माफी मागते. तुम्ही आता आम्हाला पापाचे धनी करत आहात मृणालिनीजी. आम्हाला श्यामलीसारखी मुलगी मिळतीये. याहून मोठी आणखी कोणती दौलत मिळाली असती. बस तुम्ही तिकडची परिस्थिती सांभाळा, बाकी आम्ही पाहून घेऊ. खूप खूप धन्यवाद तुमचे. काय विचार करतेस? पार्टीचा विचार करतेस? त्या पार्टीबद्दल काय विचार करायचा? तिथे तर सगळे पॉलिटिक्स बद्दल बोलत होते. मग कोणाविषयी विचार करतेस? मी सांगितलं तर तुझ्या हृदयाची धडधड आता लगेच वाढेल. कम ऑन यार, टेल मी, डोंट टीज मी. कम ऑन, सांग ना आता. सांगू? मी तुझ्या मसुरी बद्दलच विचार करत होते. हे बघ मुना, आता मला राग आहे ना. कमालीची बाई असतो. इतक्या सुंदर क्षणांच्या मध्ये कुणा दुसऱ्याला आणून या क्षणांचा मधुरपणा का कमी करतेस? वाय? खरंच मी तुझ्या मसुरी बद्दलच विचार करत होते. मृणालिनी बद्दल नाही, तिची मुलगी श्यामली बद्दल विचार करत होते. काय माहित तिच्यावर काय वेळ आली असेल. तुला एकदा तिला फोन करायला पाहिजे होता. अविनाशच्या पत्राचं उत्तर पण नाही आलं. मोना, आता तर पत्र पाठवलंय. पोस्टल डिपार्टमेंट आहे, काही जादू तर नाही ना. वेळ तर लागेलच. काय माहित मला एवढी काळजी का वाटते. तिची आई तेवढी हिंमत तरी कुठे आहे की मिस्टर प्रकाशचा सामना करेल. तिने हिंमत नाही दाखवली तर आपल्या मुलीचं आयुष्य वाचवू नाही शकणार ती. शी हॅज टू वेक अप. तू उद्या श्यामलीला नक्की फोन कर आणि मिस्टर प्रकाशना फॅक्स करून टाक की नील लवकरच मसुरीला येतोय. हां, यू नो मोना, यू आर सच अ वंडरफुल वाईफ. रिअली, तुझ्यासारखी बायको कुणाचीच नसेल. रिअली. हो गौतम.